नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी. खूप वर्षांपासून ज्या आकृतीबंधाची आपण वाट पाहत होतो, तो आकृतीबंध शेवटी मंजूर झालेला आहे. नाहीतर इतके यायचे की हजारो व्हिडिओ त्या ट्विटवर जे आहे तर ते बनवू शकतात. शेवटी एक चांगलं ट्विट आलेलं आहे, मंत्री महोदयांकडून पण आलेले आणि महाराष्ट्राचे सीएम यांच्याकडून पण आलेले, म्हणजे ती एकदम कन्फर्म बातमी झालेली आहे. बघा, मृद आणि जलसंधारण विभागाचा जो आकृतीबंध होता तो अडकलेलाच होता. मृद जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे मित्रांनो. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला आता जे आहे तर ते संपूर्ण माहिती सांगतो. याचा जीआर पण लगेच येणार आहे. जीआर वर मी सेपरेट व्हिडिओ, एकदम डिटेल व्हिडिओ जो आहे तर तो बनवतो. बघा, 8,767 किती 8,767 पदे. मग बरेच लोक, बरेच युट्यूबला आणि बरेच इंस्टाग्रामला असं टाकतात की भरती येणार आहे, 8,767 पदांची भरती येणार आहे. अरे ती भरती नाही आहे, ते आकृतीबंध आहे. आकृतीबंधानंतर ते रिक्त पद बघतात, ते बंधू नामावली निश्चित करतात, मान्यता घेतात आणि त्याच्यानंतर पदभरती आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण एक प्रक्रिया असते. 8,700 पद ही मंजूर झालेली नसतात मित्रांनो. बरेच काही छोटे मोठे न्यूजपेपरवाले पण ही चुकी करून टाकतात. तर त्यांना माझं सांगणं आहे, हा व्हिडिओ पाहत असाल तर बाबांनो, ही 8,767 पद काय आहेत, आकृतीबंध आहेत. असं नाही की एवढे पद भरणार आहेत. आता त्याच्यापैकी बरेच लोक ऑलरेडी कामं करतायत ना, त्याच्यानंतर ते रिक्त पद पाहून मग भरतीचे प्रक्रिया जी आहे सुरू करणार आहेत. बघा, विभागाच्या 8,767 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, बघा सिव्हिल वाल्यांचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केलेला, कारण की सिव्हिल वाल्यांनी लय व्हिडिओ त्यांच्यावर बनवले होते, खूप सारे निवेदन दिले होते. मग सिव्हिलची सोबत कृषी वाल्यांचा पण लॉटरी लागून गेली, म्हणजे ते म्हणत नाही का त्यांच्यासोबत यांचा फायदा होऊन गेला. पदांनाही मान्यता मिळाली आहे. तसेच 29 महानगरपालिकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत मृद जलसंधारणाची कामं अधिक प्रभावी राबविण्यासाठी 31 नवीन पदांना मंजुरी. आता हे जे 31 नवीन पद आहे ना, हे डायरेक्टली भरावे लागतील. तुम्ही इथं म्हणू शकता की 31 पदांची भरतील, ते मान्य आहे. या आकृतीबंधानुसार सर्व 34 जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालय, राज्यस्तर जिल्हा परिषद कार्यालय कार्यरत जे आहे तर ते होणार आहे. म्हणजे मोठं काम होणार आहे आणि मोठ्या याच्यासाठी त्यांना जे जे काही रिक्त पद आहेत तर ती भरावी लागणारच आहे. याच्या संदर्भाचं मुख्यमंत्री महोदय यांचं पण ट्विट आहे. बघा, मृद जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो इथं मंजूर झालेला आहे. बघा, याच्यामध्ये 6,481 विभागाकरता मंजूर आहेत आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरता 2 पदांसह 6,483 पदांव्यतिरिक्त 2,284 वाढीव पद आणि विभागीय क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना होणार. म्हणजे बरेच बदल जे आहेत तर इथं करण्यात आलेले. याच्या संदर्भातला डिटेल जीआर जो आहे तर तो लवकरच आता वेबसाईटवर प्रकाशित केला जाणार आहे. तो वेबसाईटवर आला की आपण त्याची सर्व पोल करून सगळं आपण त्याची एकदम डिटेल माहिती जी आहे तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता राहिलं याची परीक्षा कोण घेऊ शकतं, तर परीक्षा लक्षात घ्या, एमपीसीचा नुकताच जीआर आलाय, ज्याच्यामध्ये या डब्ल्यूसीडीची 2 पदं गेलेली आहेत. बाकीचे पदांचं आपल्याला नंतर पाहायलाच मिळतील. बघा, सब डिव्हिजनल वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर सिव्हिलचं पद आहे आणि वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर, तर हे पद आपल्याला इथं पाहायला मिळतं. या पदाला बी सिव्हिल त्यांनी इथं एज्युकेशनल क्रायटेरिया दिलेला आहे मित्रांनो. डिप्लोमा एलिजिबल नाही, कारण की ग्रुप बी, ग्रुप ए आणि ग्रुप बी गॅजेटेड आणि ग्रुप ए, तर ही पदं विद्यमान पद आहेत. ऑलरेडी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ही पदं आहेत. म्हणजे यांच्यासाठी जर त्यांना जाहिरात काढायची असेल तर ते डायरेक्टली काय करतील, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला देतील. आता बाकी जाहिराती संदर्भात एमपीएससी कडे ते कोणती पदं देतात आणि कोणती नाही, तर हे जे आहे तर ते येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती जी आहे तर ते देणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.